शब्दांच्या अफाट सामर्थ्याने आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे विचार घरोघरी पोचवणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा आपल्या समर्थ लेखणीतून जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकारही होते। त्यांच्या साहित्याने पिचलेल्या माणसाला स्वाभिमान दिला, संघर्षाला योग्य दिशा दिली आणि समतेचा विचार समाजात खोलवर रुजवला। त्यांच्या याच महान विचारांचा आणि अजरामर कार्याचा गौरव करण्यासाठी घाटकोपर चिरादनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या माध्यमातून उभारले जात आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे साकार होत असलेले हे सुसज्ज स्मारक संशोधन, प्रशिक्षण, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रेरणेचे एक आधुनिक केंद्र ठरणारे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे जागा उपलब्ध करून देणे। या स्मारकासाठी 305 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे। पण प्रकल्पाच्या टप्पा 1 अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अत्यंत संवेदनशीलतेने यशस्वीरित्या पूर्ण केले। या यशस्वी पुनर्वसनामुळे टप्पा 1 साठी आवश्यक असलेली सुमारे 2 एकर जागा पूर्णपणे खुली झाली। परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आणि या भव्य प्रकल्पाचा भक्कम पाया रचला गेला। आज याच जागेवर अभ्यासकांसाठी आधुनिक संशोधन केंद्र, प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा, समृद्ध ग्रंथसंपदा, सांस्कृतिक दालने आणि अण्णाभाऊंच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा वारसा जपणारे भव्य स्मारक आकार घेत आहे। हे स्मारक केवळ एक वास्तू नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरणारे अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे हे ज्ञानकेंद्र जगभरात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करेल। एका युगपुरुषाच्या कार्याला, एका लोकशाहिराच्या क्रांतिकारी विचारांना महाराष्ट्र शासनानं वाहिलेली ही मानाची आदरांजली होय। फकीराकार, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि स्मृतीस विनम्र अभिवादन।